तर आपण कालच्या रीलमध्ये पाहिलं की मी जर 100 रुपये बचत केली तर 10 वर्षानंतर होतात 36,000 आणि जर तेच पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला मिळतील 70,000. हे काल आपण पाहिलं आहे. तर ते कसं, तर समजा मी 100 रुपये 365 दिवस म्हणजे 1 वर्ष जर इन्व्हेस्टमेंट केली तर माझे होतात 36,000 रुपये. त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट केली नाही, 1 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि मी 10 वर्ष शांत राहिले, तर 10 वर्षांनी मी जे बचत केलेले 36,000 आहे ते 36,000च राहतील. कारण मी ते कुठे इन्व्हेस्टमेंट नाही केलेली, मी घरी ठेवले, माझ्या डब्यात ठेवले किंवा माझ्या पर्समध्ये ठेवले, तर ते पैसे 36,000चे 36,000च राहतील. पण मी ते जर इन्व्हेस्ट केले की वर्षाचे 36,000 रुपये झालेत, प्रत्येक दिवशी 100 रुपये म्हणजे वर्षाचे झाले 36,000 रुपये. तर ते 36,000 रुपये मी जर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केले तर ते 10 वर्षानंतर 70,000 पेक्षा जास्त मिळतील. हे आपण कालच्या रीलमध्ये पाहिलं. आपण पुढच्या रीलमध्ये अजून काही गोष्टी पाहणार आहोत की मी जर 100 रुपये दररोज इन्व्हेस्टमेंट केली, सलग 10 वर्षे केली तर मला किती रुपये मिळतील, हे आपण पुढच्या रीलमध्ये पाहणार आहोत.